सध्या संगमनेर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जलजीवन मिशन योजनांचा आढावा सादर केला। मात्र कोल्हेवाडी, संगमनेर खुर्द, गुंजाळवाडी, गुलेवाडी, वेल्हाळे आणि आंबोरे यासारख्या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। दरम्यान काही ग्रामपंचायतीमध्ये निष्काळजीपणा झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकांना स्पष्टीकरण मागवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत समोर आली आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या लेखी कागदपत्रांमध्ये आणि बैठकीत दिलेल्या तोंडी माहितीमध्ये मोठी विसंगती आढळून आली। यामुळे पालकमंत्री विखे पाटील चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। कोल्हेवाडी येथील एका महिला अधिकाऱ्याला देखील त्यांनी बैठकीत धारेवर धरत जनतेला वेठीस धरू नका, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला। तर एका गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्षांना कोणतीही विचारणा न करता काही बिलं अदा करण्यात आल्याचा प्रकारही बैठकीत समोर आलाय। त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यावेळी नागरिकांनी वीज, पाणी आणि विविध मूलभूत प्रश्न मांडले। यावर बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी लवकरच तालुक्यातील पाणी योजनांना गती देण्यात येईल, तसेच आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात येतील असं आश्वासन दिलं। या बैठकीस आमदार अमोल खताळ, अहिल्यानगर जिल्हाधिकारी पंकज अशिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।